नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला आता सगळेजण उठून उभे राहतात. अर्णव हा म्हणतो की ऑल सेट, सगळ्यांना त्याचे टास्क क्लिअर आहेत ना, कोणाला काय काय करायचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे ना. त्यावेळेला सगळा स्टाफ यस सर असं बोलतो. मग अर्णव म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये आता फाउंडेशन डे म्हणजेच आपल्या ऑफिसचा वर्धापन दिन गुढीपाडव्याच्या दिवशी साजरी होणार आहे. त्यामुळे आपल्याला जी काही कामं करायची आहेत ती सगळ्यांना क्लिअर आहेत ना, कोणाला काय काय करायचं आहे हे प्रत्येकाला क्लिअर आहे ना. त्यावेळेला मग आता सगळेजण येस सर असं बोलतात आणि प्रत्येकामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. ऑफिसचा वर्धापन दिन म्हणजे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्याच वेळेला आता मग ईश्वरीचा आवाज येतो. ईश्वरी म्हणते की मी काय करू सर त्या दिवशी, असं म्हटल्यावर आता सगळेजण बघायला लागतात. ईश्वरीचा आवाज आल्यावर सगळेजण अगदी कुतूहलाने तिच्याकडे बघत असतात. मागून कोणाचा आवाज आलाय हा सगळा स्टाफ वळून बघत असतो. त्याच वेळेला समोरून सगळ्यांना ईश्वरी आलेली दिसते. आता ईश्वरीला पाहताच सगळेजण थक्क होतात. ईश्वरीची एंट्री इतकी धमाकेदार असते. ती स्माईल करून सगळ्यांसमोर येते तेव्हा सगळेजण चकित होतात. आकाश, अर्णव त्याचप्रमाणे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता ऑफिस स्टाफ असतो तो खुश झालेला असतो, कारण ईश्वरीमुळे पूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरलेली होती. ईश्वरी नाही म्हणून, परंतु आता ईश्वरी आले त्यामुळे पुन्हा एकदा ऑफिसमध्ये उत्साह येईल हे सगळ्यांना वाटत असतं. आता ईश्वरी ही चालत चालत येते आणि सगळ्यांकडे हसत बघत असते. त्याच वेळेला आता आकाश देखील खुश होतो आणि आकाशही ईश्वरीला बघून खूप आनंदित होतो आणि तिथे अर्णव देखील मनातल्या मनात खुशच होत असतो. ईश्वरी आली त्यामुळे त्याच्याही मनात आनंदच असतो, परंतु तो त्याच्या चेहऱ्यावर कुठेही दाखवत नसतो. आणि इथे लावण्य आता या सगळ्यामध्ये रागावून त्यांच्याकडे बघत असते आणि लावण्य विचार करते की ही आता इथे कशासाठी आली आहे आणि ईश्वरी इतके लवकर बरी कशी झाली याचा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्यानंतर मग आता आकाश हा म्हणतो की वेलकम बॅक टू ऑफिस ईश्वरी. तेव्हा ती थँक्यू आकाश सर असं म्हणते. नंतर आता एक स्टाफमधली मुलगी असते, ती म्हणते की ईश्वरी खरंच आम्ही सगळेजण तुला खूप मिस करत होतो. आता तू आली आहेस तर सगळ्यांना खरंच खूप आनंद येणार आहे ऑफिसमध्ये. त्याच वेळेला मग आता इथे हे सगळं म्हटल्यावर ती म्हणते की हो थँक्यू. आणि सगळेजण ऑफिसमध्ये आल्यामुळे, ईश्वरी आल्यामुळे सगळेजण आनंदात असतात. त्यावेळेला आता तिच्याकडे अर्णव बघत असतो. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की सर सांगा ना मला, मी काय काम करू, म्हणजेच ऑफिसमध्ये हे जे काही आहे त्याबद्दल मी काय काम करू. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस लावण्या, जरा हिच्याकडे बघ, हिला काय करायचं आहे काम ते तू बघ, यू डिसाईड इट, असं म्हणून तो तिथून निघून जातो. मग तो निघून गेल्यावर लावण्या ही ईश्वरीला म्हणते की अगं तू ऑफिसमध्ये आलीसच कशी. तेव्हा ती म्हणते की आलीस कशी म्हणजे. तेव्हा लावण्य म्हणते की ना मराठीत तो काय शब्द आहे, लोचट, तो शब्द तुझ्यावरनं अगदी परफेक्टली सूट होतो, कारण तू लोचट आहेस. इतकं सगळं घडलं आहे तरीही तू ह्या ऑफिसमध्ये कशी आलीस गं, म्हणजे तुला यावंसं तरी कसं वाटलं. तेव्हा ती म्हणते की मॅम येण्याचा न येण्याचा प्रश्न काय आहे, हे इथे माझं ऑफिस आहे, मी इथे काम करण्यासाठी येते, हे काम आहे माझं, सो मी ते करण्यासाठी येते. तेव्हा लावण्य म्हणते की अच्छा हे काम आहे तुझं. मग अर्णवने तुझ्याबद्दल मला डिसाईड करायला सांगितलं आहे, कळलं आहे ना की काय करायचं आहे ते. त्यावेळेला मग आता ईश्वरी तिला म्हणते की हे बघ, आता तर तुझ्या लायक ऑफिसमध्ये काहीही काम उरलेलं नाही आहे. तू एक काम कर, ऑफिसमध्ये ना धूळ झटकण्याचं हे काम नाही आहे तुझ्यासाठी. अच्छा मग तू एक काम कर, तू फक्त ना जरा ऑफिसमध्ये बस, ऑफिसमध्ये बसून तू पैसे कमवण्याचं काम कर, बस बाकी काहीच करू नकोस. कारण आता बसण्याचे फक्त तुला दिवस भरायचे आहेत, लक्षात आलं. आणि एक काम आणखी, ते म्हणजे की अर्णवच्या मागेपुढे तर अजिबात करायचे नाही, अजिबात असं वागायचं नाही जेणेकरून अर्णवला त्रास होईल. आणि गपचूप बसायचं, काहीही काम करायचं नाही, तू बसून भर पैसे, बाकी काय. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की मॅडम मला इथे बसण्याचे पैसे नाही मिळत, काय ना इथे काम केल्यानंतरच पैसे मिळाले जातात हे मला माहीत आहे, म्हणूनच मला इथे फक्त बसून राहण्याचे पैसे नको आहेत, तर मला काम हवं आहे. नंतर मग लावण्य म्हणते की अच्छा ओ, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, तर मग तुला कामच करायचं असेल तर अर्णवने तर मला डिसाईड करायला सांगितलंच आहे तुझ्या बाबतीत काय करायचं तर मग तुझ्यासाठी काहीच काम नाही आहे. आणि हो, तसंही ना तुझ्यासारख्या मुलींना बसून पैसे खायला फार आवडतात ना, म्हणजे काहीच काम नसलेल्याचे पैसे खायला फार आनंद येत असेल ना तुला, म्हणून मग आता असंच करायचं आहे असं समज आणि गुपचूप बसून इथे पैसे खा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय ना लावण्या मॅडम,
आम्हाला ना लहानपणापासूनच शिकवले, बसलेला किंवा मेहनत न केलेला पैसा ना कधीही आपल्याला पचत नाही. त्यामुळे कधीही मेहनत करून कमावलेला पैसा चांगला, असंच माझ्या आईबाबांची लहानपणापासून शिकवण आहे. आणि काय त्याला इंग्लिशमध्ये काय तो शब्द आहे, सेल्फ रिस्पेक्ट. यालाच सेल्फ रिस्पेक्ट असं म्हणतात. आणि ज्या माणसाकडे स्वाभिमान असतो ना, तो व्यक्ती असा कधीही बसून पैसे खात नाही. असं म्हणून आता ईश्वरी लावण्याच्याच भाषेमध्ये तिला चांगलंच सडेतोड उत्तर देते. आणि तिच्यासमोरच असे तिची ज्या प्रकारे लावण्य बोलण्याची स्टाईल असते लावण्याची, त्या प्रकारेच 2 बोटं सरळ करून ती लावण्याला तिच्या भाषेतच उत्तर देते. आणि म्हणते की हीच सेल्फ रिस्पेक्ट आणि हाच स्वाभिमान माझ्यामध्ये आहे. म्हणूनच मी असेच बसण्याचे पैसे घेणार नाही. त्यावेळेला मग लावण्य म्हणते की ओके, देन यू डिसाईड. तुला सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, मग काय करतेस या ऑफिसमध्ये? मग निघ ना इथून, गेट आउट. या ऑफिसमध्ये तुझ्यासाठी काहीही काम नाही आहे. जर तू इतकंच स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपतेस ना, तर जप मग. गो गेट आउट फ्रॉम हिअर बेबी. जस्ट निघून जा इथून. असं म्हणून आता लावण्या तिथून निघून जाते आणि ती पुन्हा ईश्वरीचा अपमान करते. आता अर्णव हा त्याच्या आईच्या मशीनकडे आलेला असतो आणि त्यावेळेला त्या मशीनवरून तो फडका बाजूला करतो आणि त्याच्यावरूनच हात फिरवत म्हणतो की आईच्या आठवणी, आईच्या या सगळ्या गोष्टी, किती काही नाही साठलं आहे या मशीनमध्ये, किती काही गोष्टी या मशीनमध्ये आपण घेतलेल्या आहेत. खरंच मला खूप काळजी वाटते, खूप आठवण येते आईची. ही मशीन पाहिलं की आईच्या आठवणी अगदी दाटून येतात. असं कधी कधी वाटतं की का नाही होऊ शकत ही मशीन पुन्हा सुरू. किती काही प्रयत्न केले आपण, परंतु ही मशीन पुन्हा सुरू झालीच नाही आहे. तेव्हा आता अर्णवला या सगळ्याची खूप खंत असते. तो म्हणतो की काही झालं तरीही हे मशीन सुरू झालं असतं तर आईची आठवण सततची माझ्यासोबत राहिली असती. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की आपण प्रयत्न केलेत ना यार, किती प्रयत्न केलेले आहेत, परंतु या मशीनचे बॉडी पार्ट्स कुठेही सापडत नाही आहेत आपल्याला. काय करणार आहोत आपण, खरंच कळत नाही मला. या पार्ट्सला आपण खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मग त्यावर अर्णव म्हणतो की येस, काय ना आकाश, काही झालं तरीही काही गोष्टी या आपल्या मनासारख्या नाही होत ना. हेच तर लाईफ असतं की आपण ज्या गोष्टी ठरवतो त्या कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे तर हे सगळं आपलं आयुष्य असं आहे. असं म्हटल्यावर आता इथे आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला शांत करतो आणि म्हणतो की काम, जस्ट काम यार. आणि त्याच वेळेला इथे आता अर्णव हा प्रेमाने त्याच्या आईच्या मशीनवरून हात फिरवत असतो. तेवढ्यातच तिकडून लावण्य येते. आता लावण्य आल्याबरोबर ते सगळं बघत असते आणि मग आता लावण्याला बघूनच आता तो तिथेच उभा असतो. त्याच वेळेला तिथे आता ईश्वरी तेवढ्यातच येते आणि ती लांबूनच अर्णवकडे बघत असते. त्यानंतर आता ईश्वरीला त्या मशीनवरून आठवतं की अर्णवने तिला सांगितलेलं असतं की या मशीनला तू हात देखील लावायचा नाहीस, या मशीनपासून दूर राहायचं आहे. जेवढे दिवस इथे ऑफिसमध्ये आहेस तेवढे दिवस ह्या मशीनपासून कायमचं दूर राहायचं, अशी तिला ताकीद मिळालेली असते. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा म्हणत असतो की हे बघ आकाश, एक काम करायचं आहे, आपण वर्धापनाच्या दिवशी या मशीनची आपल्याला पूजा करायची, त्यामुळे ह्यालाही सजवायचं आहे आपल्याला, सगळं काम अगदी व्यवस्थित करायचं आहे. आकाश म्हणतो की आपण नक्की काहीतरी करू या बाबतीत, नक्की चालू करू. परंतु अर्णव म्हणतो की ठीक आहे आकाश, काही गोष्टी या इनकम्प्लीटच असतात आणि त्या तशाच राहतात, परंतु त्याच्या आठवणी तर आपल्याबरोबर कायमच्या असतात ना. तशाच माझ्या आईच्या आठवणी माझ्याबरोबर कायमच्या असतील. मशीन चालू नाही झाली तरी काय झालं. तेव्हा तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की कोशिश करून बघायला काय हरकत आहे सर. असं म्हणून ती आता प्रेमानेच त्या मशीनवर हात ठेवायला जाणार, तेवढ्यात अर्णव तिचा हात धरतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आता अर्णव हा तिच्याकडे बघून म्हणतो की जस्ट स्टे आउट ऑफ इट, मूव्ह. असं म्हणून आता स्टे अवे असं म्हणून तो तिला जायला सांगतो. आणि लावण्याला म्हणतो की लावण्या, लक्षात ठेव, या मुलीला या मशीनच्या आसपासही फिरकू द्यायचं नाही आहे. काही झालं तरीही ही मशीन माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ईश्वरी देसाई, या मशीनला हात लावण्याची गल्लत अजिबात करायची नाही. हे बघ, आत्तापर्यंत मी खूप सहन केलं, परंतु आत्ता नाही. या मशीनपासून कायमचं लांब राहायचं आहे. लावण्या, मी तुला काय सांगितलेलं आहे तुला कळलं नाही का, असं तो तिच्यावर ओरडतो. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी गपचूप उभी असते, ती बिचारी काहीच बोलत नाही. त्यावेळेला मग आता इथे अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, हे बघ, आत्तापर्यंत तू माझं खूप नुकसान केलेलं आहेस आणि समहाव ते मी खपवूनही घेतलेलं आहे, परंतु आत्तापर्यंत जे नुकसान केले ते बाजूला राहिलं.
पण जर या मशीनच्या बाबतीत तू काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलास, जर काहीही इकडचं तिकडे झालं, तर मात्र मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावेळेला मग मी विचारही करू शकत नाही मी काय करेन ते. म्हणून एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, काही झालं तरीही नेहमीच या मशीनच्या लांब राहायचं. या मशीनपासूनही लांब राहायचं आणि माझ्यापासूनही लांब राहायचं. कळलं? मूव्ह, जस्ट स्टे अवे फ्रॉम इट, असं म्हणून आता तो तिच्यावर ओरडतो. तेव्हा लावण्य आणि पॅम दोघांनाही मजा येत असते. कारण ईश्वरीला अर्णव ओरडलेला असतो आणि अर्णव हा ईश्वरीवर प्रचंड चिडलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी गप्प उभी असते, ती त्याला काहीच बोलत नाही. पण परत आता चार चौघांमध्ये अर्णव ईश्वरीचा अपमानच करतो, त्यामुळे तिला पुन्हा राग आलेला असतो. नंतर अर्णव लावण्यावर चिडतो. व्हॉट डिड आय सेड यू, मी तुला काय सांगितलं होतं? तेव्हा मग लगेच पुढे ती म्हणते की अर्णव, अरे मी तिला बोललेच होते, परंतु ती ऐकेल तर ना, ती काहीच माझं ऐकत नव्हती. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिस इंदोर, माझं नुकसान झालं ते ठीक, परंतु तुझ्यामुळे माझ्या आईच्या या मशीनला कोणत्याही प्रकारचा स्क्रॅच आला ना, तर मी ते खपवून घेणार नाही. मग मी काय करेन ना, ते मलाही माहिती नाही आहे. त्यामुळे जस्ट स्टे अवे फ्रॉम आउट ऑफ इट. आणि एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या, की फाउंडेशन डेच्या प्रत्येक कामापासून हिला दूर ठेवायची आहे. हिला कुठलंही काम करू द्यायचे नाही आणि हिला कशातही इन्व्हॉल्व होऊ द्यायचे नाही. कळलं आहे मिस इंदोर? आता कुठल्याही गोष्टीत तू नाक खुपसायचं नाही आहेस आणि माझ्या आईच्या मशीनच्या जवळ तर यायचंच नाही. चल लांब हो, असं म्हणून तो तिला लांब व्हायला सांगतो. आणि त्याच्या आईच्या मशीनवर पुन्हा त्याचा फडका टाकतो आणि नंतर मग म्हणतो की चल आकाश, कॉन्फरन्स रूम आणि लावण्या हिच्यावर लक्ष ठेव. या मशीनच्या आसपासही हिला फिरकता कामा नये, असं म्हणून आता त्या मशीनवर पुन्हा त्याचा जे फडका असतो तो टाकतो. ईश्वरी ही त्या मशीनकडे बघतच राहिलेली असते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की तुला काय सांगितलेलं कळत नाही आहे का? या मशीनपासून लांब राहायचं, इथे तिच्या आसपासही उभं राहायचं नाही म्हणून. परंतु आता ईश्वरी ही त्या मशीनकडे बघत असते. तिला मशीनमधलं माहीत असतं, हे ती अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु तो अजिबात ऐकून घेत नाही. आता लावण्यावरती तो जबाबदारी टाकतो हिच्यावर लक्ष ठेवण्याची आणि तिथून मग तो निघून जातो. आणि आकाशला कॉन्फरन्स रूममध्ये चल, असं बोलून तो तिथनं जातो. आणि हे सगळं जेव्हा आकाश बघतो त्याला खूप वाईट वाटतं, परंतु आकाश काहीच बोलत नाही, तो तिथून निघून जातो. नंतर पुन्हा ईश्वरी त्या मशीनकडेच बघत बसलेली असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्याच वेळेला आता इथे लावण्या ही तिच्यासमोरच टिचकी वाजवते आणि म्हणते की तुला कळलं नाही का AR काय बोलला आहे ते? इथे अजिबात थांबायचं नाही, असंच सांगितलं आहे ना त्याने. लक्षात ठेव, आता या मशीनपासून लांब राहायचं, दूर राहायचं, अजिबात इथे फिरकायचं नाही आहे. आणि पॅम, लक्ष ठेव हिच्यावर, ही काय करते काय नाही, हिला अजिबात मशीनजवळ फिरकू देऊ नकोस, असं म्हणून आता तिथून लावण्या ही मुद्दामच तिच्यासमोर टिचकी वाजवून तिथून निघून चाललेली असते. आणि हे सगळं पाहून पॅमला फारच मजा येत असते. लावण्य निघून जाते, परंतु ईश्वरी तिथेच उभी असते आणि ती त्या मशीनकडेच बघत राहिलेली असते. त्यावेळेला पॅम तिच्यावर ओरडते की ओय ईश्वरी, तुला ऐकायला आलं नाही का? चल इथून बाहेर निघ, असं म्हणून ती तिला जायला सांगते. आणि त्याच वेळेला ईश्वरी मनातल्या मनातच विचार करत असते की काही झालं तरीही आता मीच दिलेलं मला हे चॅलेंज आहे की सरांच्या वर्धापनाच्या दिवशी मी हे मशीन त्यांना चालू करून दाखवणार, याच्यावर मी त्यांना शिलाई करून दाखवणार, असं आता ती मनातल्या मनातच बोलते. आणि तिला पॅम ओरडते की काय चाललं आहे, तुला सांगितलेलं ऐकायला येत नाही आहे का? त्यावेळेला मग आता ईश्वरी गप्प होते आणि ती तिकडून आता निघून जाते. मग आता पॅमला मात्र राग आलेला असतो. ती म्हणत असते की काय ही ईश्वरी, हिला किती सांगितलं तरी काही कळत नाही. आता ईश्वरी मात्र गप्प बसलेली असते. ती पॅमला देखील काहीच बोलत नाही, परंतु मनातल्या मनात तिचं ठरलेलं असतं की मी स्वतःलाच हे चॅलेंज दिलं आहे, हे मशीन मी चालू करून दाखवणारच आहे. आणि मनातल्या मनात आणि गालातच ती हसत असते आणि तिकडून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लावण्या ही बाहेर असते आणि पॅमही तिच्या मागे मागे येते. त्यावेळेला मग पॅम तिला आवाज देते, लावण्या 1 मिनिट, तू नक्की काय डिसाईड केलं आहेस, काय करायचं आहे? तेव्हा लावण्या म्हणते की मी डिसाईड केलं आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आता ना कायमचं त्या ईश्वरी देसाईपासून आपल्या ऑफिसची आणि आपली सुटका होणार आहे. पॅम म्हणते की ते कसं, नक्की काय विचार केला आहेस तू? त्यावेळेला ती सांगत असते की ईश्वरी देसाई स्वतःला फार हुशार समजते ना, तर आपण आता
अर्णवच्या मनातून कायमचं कसं तिला काढायचं आणि या ऑफिसमधूनही कसं काढायचं याचं माझं प्लॅनिंग झालेलं आहे. तेव्हा पॅम म्हणते की नक्की कशाबद्दल बोलतेस तू लावण्या, काय करायचं आहे आपण? तेव्हा लावण्य सांगते की आता अर्णव काय बोलला आतमध्ये बघितलंस ना, की त्याच्या आईच्या मशीनला जर ईश्वरीने हात लावला तर तो काय करेल याचा पत्ता नाही. मग आपण एकच काम करायचं, ते म्हणजे की अर्णवच्या मशीनला काहीतरी करायचं. म्हणजे आपण त्या मशीनवर काहीतरी करून नाव हे ईश्वरीवर ढकलायचं, जेणेकरून कायमचं ईश्वरीचा या ऑफिसचा शेवटचा दिवस असणार. हे ऐकून पॅम खुश होते आणि म्हणते की ब्रिलियंट ब्रिलियंट आयडिया आहे लावण्या. तेव्हा लावण्या म्हणते की आजच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग ती म्हणते की कधी? मग लावण्य म्हणते टू नाईट. आज आपण ही गोष्ट करणार आहोत. ती जी मशीन आहे ती ARच्या त्या केबिनमधून हलवून दुसरीकडे न्यायची आणि मग या सगळ्या गोष्टी आपण घडवून आणायच्या, जेणेकरून ईश्वरीवर सगळं ब्लेम केलं पाहिजे आणि या सगळ्यामुळे ईश्वरी देसाई कायमची या ऑफिसमधून बाहेर ढकलली जाईल. गेट दॅट असं ती तिला बोलते. त्यावेळेला पॅमही ते बोलून खूप खुश होते आणि म्हणते की एस तू बोलतेस ते करेक्ट आहे. आता नम्रता ही कपड्यांच्या घड्या करत असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. ईश्वरी आल्याबरोबर तिला बोलते की अगं काय चाललं आहे काय तुझं, किती उशीर झाला? अगं पहिल्यांदाच ऑफिस बरं झाल्यानंतर पहिल्यांदाच होता ना ऑफिसचा दिवस, मग इतकं थांबण्याची काय गरज आहे? इतकं काम होतं आणि त्या अर्णव सरांनी काय तुला इतका वेळ थांबवून घेतलं होतं का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही गं ताई, अगं तसं काहीच नव्हतं. ॲक्च्युली मला आज तिथे थांबायचं होतं, म्हणजे माझं काम होतं. तेव्हा मग ती म्हणते की अगं आत्या जर आली आणि तिने बघितलं तू इतक्या लेट आली आहेस तर ती शिव्या खायला देईल तुला. तेव्हा मग आता ईश्वरी स्वतःची पर्स बघते आणि म्हणते की अरे देवा. तेव्हा नमू म्हणते काय झालं आहे? ईश्वरी म्हणते की अगं माझी जी डायरी आहे ना ऑफिसमध्येच विसरून आली आहे मी. तेव्हा ती म्हणते की अगं ठीक आहे, उद्या जाशील ना ऑफिसमध्ये, मग घे ती डायरी, त्यात काय एवढं. तेव्हा आता नम्रताला ती म्हणते की बरं चल मी आता जाऊ की आत्याच्या गालिया खाऊन आज पण झोपून जाऊ? तेव्हा मग ती म्हणते की नको नको जा जा, तू लवकर फ्रेश हो. तर ती विचारते आत्या अजून कुठे गेली? मग नम्रता सांगते की अगं ठाण्याला एक्झिबिशन आहे ना इंदोरच्या साड्यांचं, ते लावण्यासाठी गेली, ते कधीही येईल परत, तू जा लवकर जा आणि फ्रेश हो, असं म्हणून ती तिला जायला सांगते. आणि नंतर इथे आता लावण्या त्यांच्या प्लॅनप्रमाणे पॅमला घेऊन त्या ARच्या मशीनच्या जवळ आलेली असते आणि नंतर ती मशीनवरचा जो फडका असतो तो बाजूला करते आणि म्हणते की आज जे काही होणार ते फक्त ईश्वरीवर ब्लेम होणार. मग पॅम म्हणते की लावण्या पण जर आपण पकडलो गेलो तर? तेव्हा लावण्य म्हणते डोंट वरी बेबी, सगळे CCTV फुटेज क्लिअर आहेत आणि बंद करण्यात आले, त्यामुळे काहीच कळणार नाही कोणी काय केलं आहे ते. तर आता इथे ती म्हणते की जा पटकन जा आणि ही मशीन उचलणाऱ्या माणसांना बोलवून आण. आज ईश्वरी तुझा या ऑफिसमधला उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. हे जे काही करते ना ते शेवटचं. आता तुझ्या विरोधात हा जो मी शेवटचा घाव घालणार आहे तो कायमचा तुला ऑफिसमधून बाहेर टाकेल. आता नम्रता ही तिचा आवाज बसलेला असतो. ईश्वरी येऊन विचारते की ताई अगं काय झालं? म्हणजे मगाशी तर आवाज ठीक होता, आता कसा बसलाय? नम्रता म्हणते कळत नाही गं, सर्दीसारखं पण वाटतंय. त्यावर ईश्वरी म्हणते की बरं थांब, मी तुला कुठली तरी दवाई बघते आणि ती बॉक्समध्ये औषध बघायला जाते. तर म्हणते की अगं सर्दीची वगैरे कुठलंच औषध आता नाही आपल्याकडे. मी एक काम करते, मी राकेशजींकडे जाऊन बघते त्यांच्याकडे कुठलं औषध अवेलेबल आहे का, गोळी वगैरे, ते जाऊन मग आपण घेऊया, मग तुला बरं वाटेल. त्यावेळेला नम्रता म्हणते की बरं बघ, बरं होईल. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्या घराकडे यायला निघते. त्यावेळेला आता तो फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की शलाका पाटील, काही करून त्या शलाका पाटीलचा पत्ता हा मला मिळालाच पाहिजे. काहीही करा, परंतु तिची माहिती ही लवकरात लवकर मला मिळाली पाहिजे. त्यानंतर मग आता तो फोन ठेवतो आणि विचार करतो की या शलाका पाटीलला लवकरात लवकर शोधलंच पाहिजे, काहीही झालं तरी. आणि गालातल्या गालात तो हसत असतो. त्याच वेळेला तिथे ईश्वरी येते आणि ती शलाका पाटील असं विचारते. त्यावेळेला मात्र इथे आता त्याला भरपूर धक्का बसतो की अचानक ईश्वरी इथे कशी काय आली? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय बोलत होतात तुम्ही? म्हणजेच शलाका पाटील, राकेशजी नक्की काय आहे? तेव्हा तो म्हणतो की हो शलाका पाटील. अहो तुम्ही विसरलात का? तुम्हीच तर मला सांगितलं होतं ना, तिची केस दिली होती तुम्ही. मग त्याबद्दलच माहिती काढतोय, तिच्याबद्दल म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल. नागपूरमध्ये माझा एक वकील मित्र आहे ना, त्याला सांगितली होती माहिती काढायला, तो काढतोय माहिती. आणि तुम्ही केस दिली म्हटल्यावर नीट लढली तर पाहिजेच ना मला. तेव्हा ईश्वरी हसते आणि अर्धव म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, तुमची कामं मी अगदी व्यवस्थित करत असतो. तेव्हा मग ती म्हणते की बरं ऐका ना, मला एक काम होतं. मला ना ॲक्च्युली सर्दीसाठी गोळी हवी होती. नम्रता ताईला सर्दीसारखं झालं आहे म्हणून मला जरा गोळी हवी होती, बाकी काही नाही.
त्यावेळेला आता तो म्हणतो की हो आहे माझ्याकडे गोळी. मग तो तिला गोळी देतो आणि म्हणतो की काय थँक्यू बोलताय त्यात. मग आता ती म्हणायला लागते की खरंच नाही थँक्यू. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ईश्वरीजी तुम्हाला काही माझ्यासाठी करायचंच असेल तर माझ्याकडे ना नाटकाची 2 तिकीटं आहेत. मग आपण जाऊया का? म्हणजे उद्याचं तिकीट होतं तर आपण दोघं गेलो असतो तर फार मजा आली असती. त्यावर आता ऐश्वरी म्हणते की ॲक्च्युली राकेशजी मला आवडलं असतं यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु ना ऑफिसमध्ये ना आता फाउंडेशन डेचं काम चालू आहे. तेव्हा तो म्हणतो की बरोबर वर्धापन दिन. मग ती म्हणते तुम्हाला कसं माहिती? तेव्हा तो म्हणतो की अहो मोठे मोठे बॅनर छापले गेले आहेत फ्रंट पेजवर, पूर्ण न्यूज आहे फुल पेज. तेव्हा मग ती म्हणते की हो तेच ना, म्हणूनच ऑफिसमध्ये आता काम असणार. आणि काय ना काही झालं तरीही मला आता अर्णव सरांना दुखवायचं नाही आहे, म्हणूनच मला ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. खूप काम असेल ना आता, गुढीपाडव्यालाच करायचं ठरवलं आहे त्यांनी. त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, आता तुमचं कामच असेल तर आपण काहीच बोलू शकत नाही ना. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की आय एम व्हेरी सॉरी, आपण नक्की परत कधीतरी जाऊ, असं ती त्याला म्हणते. आणि नंतर मग आता इथे ती म्हणते की चालेल सर चला निघू मी. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे ईश्वरीजी गुड नाईट, असं म्हणून आता ती तिकडून निघून जाते. आणि मनातल्या मनातच आता राकेश विचार करत असतो की नेमकं ही मिस इंदूर आत्ता काय बोलून गेली, म्हणजे ती अर्णवला अशा प्रकारे दुखवू शकत नाही म्हणजे. याचा अर्थ या मिस इंदूरला अर्णव आवडायला लागला आहे की काय? नाही, असं होऊन चालणार नाही. काही झालं तरीही ही मिस इंदूर ही माझ्याजवळच आली पाहिजे. हिच्यासाठी मी खूप अगोदर वेळ घालवला आहे, सहजासहजी हिला असं सोडू शकत नाही, असं तो विचार करत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता वर्धापन दिन असतो आणि त्याच वेळेला अर्णव हा त्याच्या आईच्या साडीवरचा जो फडका असतो तो बाजूला करतो, परंतु जी मशीन असते त्याचे पूर्ण वरचे जे पार्ट्स असतात ते बाजूला केले गेलेले असतात आणि खाली फक्त मशीन राहिलेली असते. आता अर्णव भयंकर चिडतो आणि म्हणतो की हे कोणी केलं सगळं, कोण करतं हे सगळं, मला कळत नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेच ह्या सगळ्यावर मुद्दामच लावण्य म्हणते की यार मला वाटतंय त्या मिस इंदोरने म्हणजेच त्या ईश्वरी देसाईने काही केलं नसेल ना मशीनला. तेव्हा आता हे ऐकल्यावर अर्णव भयंकर चिडतो आणि म्हणतो की असं असेल, जर त्या ईश्वरी देसाईने माझ्या आईच्या मशीनला हात लावला असेल आणि जर काही केलं असेल तर मात्र आज तिचा या ऑफिसमधला शेवटचा दिवस असेल. आता मी काय करेन हे मलाही माहिती नाही. आणि भयंकर तो आता चिडलेला असतो. आणि जर हे सगळं ईश्वरीने केलं आहे तर मात्र मी सोडणार नाही, असं म्हणून आता अर्णव हा चिडलेला असतो. आणि तेवढ्यातच लावण्याला आनंद झालेला असतो, कारण अर्णव हा सणासुदीच्या दिवशी आता पुन्हा एकदा ईश्वरीवर चिडणार असतो. आता या सगळ्यावर लावण्य मनातच खुश होते आणि म्हणते की वाव, तुझी प्लॅनिंग वर्क होते लावण्या, गुड, असं म्हटल्यावर आता तिथून अर्णव हा बाहेर निघालेला असतो. तो तिथून त्याच्या मशीनसाठी म्हणजेच आईचं मशीन असतं तिथे तो धावत चाललेला असतो. त्याला मशीनचा कुठून तरी आवाज येत असतो, म्हणून तो विचार करतो की हा मशीनचा नेमका आवाज तरी कुठून येतोय. आता त्या सगळ्यामुळे त्या आवाजामुळे त्याची हृदयाची धडधड आणखीनच वाढलेली असते आणि तो धावत धावत मशीनजवळ येतो. त्यावेळेला इथे ईश्वरी हे काहीतरी त्या मशीनवर शिवत बसलेली असते आणि ईश्वरीने ती मशीन चालू करून दाखवलेली असते. आता ते पाहिल्यानंतर इथे तो हतबल होतो आणि काय करावं त्याला काहीच सुचत नाही. आपल्या आईचं मशीन चालू झालं आहे आणि त्या मशीनचा आवाज येतोय, कानावर पडतोय आणि त्याच्यावर शिलाई होते. हा आनंद अर्णवसाठी काही वेगळाच असतो आणि त्याला खूप खुश झालेला असतो. त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. आता तो ईश्वरीवर प्रचंड इम्प्रेस झालेला असतो. लावण्याचा डाव तिच्यावरच उलटून आता फार मोठी चूक तिने केलेली असते, परंतु ईश्वरीने हार न मानता पुन्हा एकदा लढून अर्णवचं मशीन चालू करून दाखवलेलं असतं. आता नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.